आवडला ना मेकअप जान्हवी? हो, खूप आवडला. आमची प्रत्येक ब्राईड ही स्पेशल दिसावी म्हणून आम्ही खूप एफर्ट्स घेतो. पण काही ब्राईड्स ना अनलकी असतात, म्हणजे स्वप्न रंगवून लग्न करतात आणि त्या स्वप्नांचा चुराडा होतो. काय? असं का बोलतोयस तू? अगं, तुला बघून लास्ट मंथमध्ये एका ब्राईडचे कॉस्ट्युम डिझाईन केले होते ना, तिची आठवण आली. म्हणजे लग्नात ती खूप खुश होती, तिचे फॅमिलीचे पण खूप खुश होते. पण पण लग्नानंतर काय झालं माहितीये? काय? लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिचा खूप छळ केला होता. ती कोणाशीही बोलली ना, तिला शिक्षा द्यायचा. घरात कोंडून ठेवायचा आणि तिला तिच्या सगळ्या फ्रेंड्स पासून पण त्याने तोडलं होतं. कधी कधी जेवणही द्यायचं नाही, वाटेल त्या टॉर्चर करणाऱ्या शिक्षा द्यायचा तिला. एकदा तर घरी पिंजरा आणला त्याने आणि त्या पिंजऱ्यात तिला कोंडून ठेवलं होतं आणि तिला बेंचवर उभं केलं होतं. बापरे, काय भयानक माणसं असतात. पण ती मुलगी तरी का राहिली त्याच्यासोबत? तिला कळायला नको का? तिने त्याच्याकडून सुटका करण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तिच्या घरच्यांचा त्या मुलावर खूपच विश्वास होता, म्हणून तिला काही करता नाही आलं. बिचारी सगळीकडून अडकली होती. आणि तुला माहितीये त्या मुलाचं नाव काय होतं? काय? त्याचं नाव जयंत होतं. बास झालं. तुझ्या या मित्राचं कामाकडे अजिबात लक्ष नाहीये. हे बघ, हेअर पण अजून पूर्ण केले नाहीयेत त्याने. आणि तुला सांगते, त्या मुलाचं नाव जयंत असलं म्हणून काहीही फरक पडत नाही, कारण सगळेच जयंत सारखे नसतात. आणि माझा होणारा नवरा जयंत मला अगदी फुलासारखं जपतो. अगं खेळू दे की, त्यांना मुलंच तर आहेत, खेळणारच ना. जयेंद्र कोणाला शोधताय एवढं? अहो सिद्धिराज, आता नवरदेवाला करमे नसं झालंय. काय त्रास देते त्यांना? जयंतराव येईलच इतक्यात जानू. अहो आता आजपासून खास दिवस सुरू होत आहेत, तयार व्हायला वेळ लागणारच ना. वेळ तर लागायलाच हवा ना. अरे अशी तशी तयारी आहे का? लग्नाकरता तयार व्हायचंय, बरोबर की नाही? म्हणजे हे दोघं जानूशी काही बोललेच नाहीत? विश्वा, हा विश्वा इथे काय करतोय? याने काही गडबड तर केली नसेल ना? अरे एवढा का रागातेस तू? अरे शांत हो, येईल तुझी बायको, टेन्शन नका घेऊस. आली का? गाईस, तुम्ही जानूशी काही बोललात की नाही? तुमच्याकडे असं बघून का वाटते की तुम्ही काहीच बोलला नाही आहात? कारण जर तुम्ही काही बोलला असता ना, ती एवढ्या आनंदात बाहेर गेली नसती. कम ऑन गाईस, का नाही बोललात?
अरे विश्वा, बोललो आम्ही तिला खूप गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न केला, मग पण ती जयंतच्या प्रेमात एवढी वेडी झाली आहे, पण जयंत असं काही वागू शकेल याची शक्यताही मान्य नाही. हो, आणि जयंतला सोडून ती दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवण्याच्या पलीकडे गेली आहे. आणि तिने ठणकावून सांगितलंय जयंत खूप वेगळा आहे, त्याचं तिच्यावरती खूप प्रेम आहे, तो तिला सुखात ठेवणार आहे. आणि हे ऐकल्यावर काय बोलायचं हेही कळेनासं झालं आम्हाला. वाटलंच होतं असं काहीतरी कळेल. तिनं जयंतची भक्ती करायला लागली आहे आणि काहीच आपल्याला हीच भक्ती मोडायची आहे. हे बघा, जयंतचा खरा चेहरा आता तिच्यासमोर आणण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही आहे. पण हे करायचं कसं आपण? जानू, बाळा पुरे आता. पुढच्या विधींना सुरुवात करायची. ये पाठावर बस. हो. जानू, आई ओके? काही लागलं नाही ना? नाही म्हणजे कालपर्यंत तर मिस जान्हवी म्हणत होते आणि आता अचानक जानू. मला चालेल. अरे चा. देव करो आणि तुम्हा दोघांमधलं प्रेम असंच दिवसेंदिवस वाढत जावं. जयंत, खरं तर अजून तुमच्या दोघांचं लग्न व्हायचंय, पण एक गोष्ट खात्रीनं सांगतो की जगातला बायकोवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा नवरा तूच असशील. हा, ती बरोबर. नाही काका, याला काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही मला विसरलाच होतो. नाही, या घरात बायकोवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा मी आहे. मी माझ्या बायकोसाठी काही करू शकतो. ओके नाही भावना? नाही, या घरात बायकोवर सगळ्यात जास्त प्रेम तर माझ्या बाबांचं आहे. माझे बाबा माझ्या आईसाठी काहीही करायला तयार असतात. आता कालचीच गोष्ट घ्या ना. काल आईला पिठाची ऑर्डर पूर्ण करायची होती, तर बाबा 1 मिनिटही न थांबता आईला मदत करत होते. त्यामुळे या घरात सगळ्यात जास्त बायकोवर प्रेम कोणाचं असेल ना, तर ते माझ्या बाबांचं. अहो, नाही, जयंत जान्हवीचं लग्न आहे, पण आता इथे स्पर्धाच लागली आहे की कोणत्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर जास्त प्रेम आहे. नाही, पण खरं सांगू का, तर मला भावनाचा पट्टा आहे. या स्पर्धेत काका काकू टॉप आहेत, प्रश्नच येत नाही. शेवटी आम्ही सुद्धा तुमच्याकडूनच तर शिकतोय. नाही, काय इशारे चालले दोघांचे? सगळे बघतोय आम्ही. कुठे कुठे काय काहीच नाही. खोटं बोलू नकोस हा जानू, मला सगळं कळतंय. हे दोघं कोण आहेत? स्टायलिस्ट आहेत. बरं, मेहंदीच्या कार्यक्रमालाही यायचंय हा तुम्हाला, लक्षात आहे ना? हो. असे का बघताय सर? नाही, काय नाही. भावना ऐक ना, कॉल उचलून हा.